हाय हॅलो नमस्कार. मी पार्वती आपलं मोरया स्टिचिंग क्लास यामध्ये आपलं स्वागत करते. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन डिझाईन आहे आज ब्लाऊजची. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर इथं ब्लाऊजची घडी घेतली आहे 10, उंची 14 आणि 15 घेतली आहे. त्यानंतर आपण कट करून असं एकावर एक ठेवून घेणार आहे. ब्लाऊज कट करून घेणार आहे. गळा रुंदी आहे 2.25 5. त्यानंतर मोंडा आहे 6. मोंड्यामध्ये आकार आहे अर्धा आणि पाऊणचा. त्यानंतर पुढील गळा पण आपण डिझाईनचा काढून घेतला आहे. त्यानंतर मधोमध 4 घेतलं आहे प्रिन्स कटसाठी. त्यानंतर खाली उभी रेष केली आणि 1 आणि 1.5चं असं दोन्हीकडून खुणा करून घेतल्या आणि कट करून घेतला प्रिन्स कट. त्यानंतर पाठीमागील गळा आपण पानगळा केलेला आहे तो पण कट करून घेतला आहे. अशा पद्धतीने इथे बाहीचं पण आखून घेतलं आहे आणि याच्यावर आपण फुगाबाई शिवणार आहे. त्यासाठी अशा पद्धतीने कट करून घेतली. त्यानंतर मेन फॅब्रिकवर पण ठेवून आपण अस्तर कट करून घेतलं आहे. अशाच पद्धतीने सर्व कट करून घेणार आहे. पाठीमागील भाग, पुढील भाग आणि बाही सर्व अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत. त्यानंतर लगेच स्टिचिंग पण करून घेऊ आपण. शिवून घेऊ बाही. अस्तर जोडून घेतलं आहे आपण बाहीचं आणि त्यानंतर अशा पद्धतीने टीप मारून घेतली. जो जास्त कापड आहे तो कट करून घेतला आहे आणि फुगाबाई बनवण्यासाठी मधोमध खून करून घेतली आणि त्यानंतर बाजूनी 3-3 इंच घेतलं आणि अशा पद्धतीने त्याला चुन्या पाडून घेतल्या. तर तयार झाली आपली फुगाबाई. त्यानंतर पाठीमागचा गळाही आपण शिवून घेऊ. त्यासाठी अस्तर जोडून घेतलं आहे आणि जास्तीचा अस्तर कट करून त्याला आडवी कातर हे केली आहे, कट मारलीत आणि नंतर पुढे घेऊन परत पानगळ्याचा आकार आपण देऊन घेऊ. एकदम फिनिशिंग व्यवस्थित हळूहळू शिवा. वाटलंच तर तुम्ही पण पाठीमागील गळा किंवा संपूर्ण ब्लाऊज हा फिनिशिंग मस्त येण्यासाठी एकदम व्यवस्थित शिवावा लागतो. लक्ष देऊन पाहू शकता गळ्याची एकदम फिनिशिंग व्यवस्थित आली. त्यानंतर इथं काही काठ होता उरलेला तो मी इथं जॉईन करते. छान दिसतो असा, त्यामुळं लावते. अशा पद्धतीने पानगळा हा खूप सुंदर दिसतो ब्लाऊज घातल्याच्या नंतर. त्यानंतर इथं नॉट लावून घेतली. यानंतर आपण आता पुढील भाग पण स्टिच करून घेणार आहोत. त्यासाठी हे पाट अस्तर लावून घेतले. गळ्याची डिझाईन आधी आपण शिवून घेणार आहोत. त्यामध्ये आधी वर अस्तर ठेवून टीप मारून घेतली. त्याला मग जास्तीचं कापड कट करून डाब टीप देऊन एकदम व्यवस्थित कट करून शिवून घेतला आहे पुढील गळा. आणि हा काठ उरलेला होता माझ्याकडे म्हणून हा मी इथं त्याची डिझाईन बनवली. एकदम छान दिसते ही पण डिझाईन पुढील बाजूने. त्यानंतर ती शिवून घ्यायची. जास्तीचा कापड कट करून घेतला आणि प्रिन्स कटचाही कापड शिवून घेतला. हा बघू शकता एकदम छान असा प्रिन्स कट आलेला आहे, एकदम मस्त. त्यानंतर खालील पट्टी आपण लावून घ्यायचो. जिथे प्रिन्स कटचा आकार आहे तिथे एक चून द्यायची आहे. त्यानंतर दाबटीप द्यायची. त्यानंतर आतल्या बाजूने दुमटून घेऊन टीप मारायची आहे. त्यानंतर हुक आणि काजेची पट्ट्या पण लावून घेतोय आपण. अशा पद्धतीने लावून घ्यायचा दोन्ही पण बाजूने. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इथे आपण काचपट्टी लावून घेतोय. इथे असे व्हीचे आकार देऊन घ्यायचे आहेत. 5 ते 6 देऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर पाठीमागचा गळ्याचा भाग हा सरळ ठेवायचा. पुढील भाग त्यावर उलटा ठेवायचा आणि शोल्डर जोडून घ्यायचा आपल्याला. एकदम मस्त दोन टिपा देऊन घ्यायच्या आणि व्यवस्थित झाले का बघायचं. आणि त्यानंतर बाही जोडतोय आपण जिथं एकदम मेन सेंटरला खून करून ती जोडून घ्यायची आहे मधोमध.
म्हणजे दोन्ही कोणी व्यवस्थित बसली जाते बाही. एका बाजूने जोडायला घेतली की एका बाजूने ती कमी जास्त होते, त्यामुळे ती जोडताना एकदम मधोमधच जोडायला सुरुवात करायची. त्यानंतर सुईच्या कापडाला टीप मारून परत उलटं करून घ्यायचं आणि आपली फिटिंग करून घ्यायची एकदम व्यवस्थित, एकदम फिनिशिंगसहित असा ब्लाऊज बनतो आणि एकदम झटपट होतो. एकदम सोपी डिझाईन आहे, एकदम भारी होतो. दिसायलाही खूप छान दिसतो हा कारण ब्लाऊज घातल्यानंतर एकदम परफेक्ट. इथं फुगाबाही पण एकदम आपली फिनिशिंगमध्ये आलेली आहे. खूप छान दिसते. या व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि हो, लाईक करायला विसरू नका.